मला माझ्या गतजन्माविषयी जी खूण मिळणार आहे ती अजून काही मिळाली नाही. तुला असे खरंच वाटते? हो, नाहीतर एका क्षणात मला ते कळालं नसतं का? तू विश्रांती घे. तुम्ही कुठे जाऊन येताय का? होय, आज स्वर्गलोकात एक विशेष व्यक्ती आली आहे. त्या व्यक्तीला मला भेटायचे आहे. तू निश्चिंत राहा. कार्तिकेय, कसा आहेस? आपण साऱ्या दैत्य कुळाला पाताळात पाठवल्यामुळे सर्वदूर शांतता आहे, पण तरीही देवसेनेचा सेनापती म्हणून मी सदैव तत्पर आहे. कार्तिकेय, मी, पार्वती, गणेश, नंदी आम्ही कोणीही कैलासात नाही. त्यामुळे संपूर्ण कैलासाचे दायित्व तुझ्यावर आहे. सर्वजण तुमची प्रतीक्षा करतायत. योग्य वेळ येताच मी कैलासात प्रस्थान करेन. मातेने मला ओळखलं नाही. अजून काही काळ थांबावं लागेल. एकतर मातेचा इतका काळ वियोग आणि त्यात तिने मला ओळखू नये. तिला आणि बानूला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, पण तुला तर उत्तर ठाऊक आहे. त्यामुळे तू विचलित होता कामा नये. मला जेजुरी गडावर यायचंय. मी केवळ येऊन पुन्हा परतेन. अनुमती असावी. परंतु तिला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल असे काही करू नकोस. त्यासाठी तिला स्वतःलाच प्रयत्न करायचे आहेत. पृथ्वीलोकापासून तुमचा प्रवास बराच दूरचा झाला आहे. या अंतःपुरात तुमच्या विश्रामाची व्यवस्था केली आहे. तुमच्या आदरातिथ्यामुळे खरोखरच फार प्रसन्न वाटत आहे. तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलात हे आमचे भाग्य आहे. या स्वर्गलोकाचे वर्णन आजपर्यंत मी केवळ ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष बघायचा योग आला, आणि तेही केवळ तुमच्या आमंत्रणामुळे. सारा स्वर्गलोक श्री खंडेरायांच्या येण्याने उल्हासित झाला आहे. पृथ्वीवरील सर्वांना स्वर्गलोकाचे इतके कुतूहल का असावे हे मला आत्ता कळते आहे. इथे कायम प्रकाश आणि अनंत तेजाचा वर्षावत जणू होतो आहे असे मला वाटते आहे. श्री खंडेराय म्हणजे प्रत्यक्ष महादेव आणि महादेव म्हणजे खंडेराय. म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबत येणार हे अध्यारूतच आहे. मी समजले नाही. म्हणजे मला असे म्हणायचे होते की तुम्ही श्री खंडेरायांच्या पत्नी आहात, त्यामुळे तुमच्या इथे येण्याला एक वेगळेच महत्व आहे. आता तुम्ही विश्रांती घ्या. येते मी. श्री खंडेराय, म्हाळसा आणि बानू हे तिघही स्वर्गलोकी जाण्याचा हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. ह्या क्षणी स्वर्गलोकात त्यांचं आदरातिथ्य होत असेलच, परंतु श्री खंडेरायांच्या रूपानं साक्षात महादेवांनी स्वर्गलोकी जाण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ आहे. होय देवी. श्री महादेव म्हणजे योगियांचे योगी. स्मशानात त्यांचं वास्तव्य असतं. ते या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाच्या परिकल्पनेच्या ठिकाणी ते कधीच रमणार नाही, आणि म्हणूनच ह्या शिवलीलेत त्यांचं स्वर्गलोकी जाणं अत्यंत महत्वाचं आहे. बानू ही शची आणि इंद्रदेव यांची कन्या. तिच्यामुळेच जावई म्हणून महादेवांना स्वर्गलोकी बोलवण्याचा योग
इंद्रदेवांना लाभला. नाहीतर महादेव स्वर्गलोकी गेले नसते. हे सृष्टीचक्र ज्यांच्यामुळे चालते आहे, या सृष्टीचा समतोल ज्यांच्यामुळे साधला आहे, असे देवांचे देव महादेव या सृष्टीच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांचा उद्धार होतो. शिवकृपेमुळे भक्ताला कोणतेही दुःख सोसावं लागत नाही. आणि तेच महादेव आज कृतयुगातल्या या शिवलीलेत म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही घेऊन स्वर्गलोकी गेले आहे. कृतयुगातील ही शिवलीला कळणं वाटतं तितकं सोपं नव्हे देवी. आपण या जेजुरीत ज्या कार्यासाठी आलो आहोत ते किती कठीण आहे हे आता तुम्हाला देखील कळलं असेलच. ते मला आधीपासूनच ठाऊक होतं. केवळ तुम्ही एकटे न जाता मला देखील सोबत घेऊन जावं इतकीच माझी इच्छा होती. परंतु आता तुम्ही देखील इथे आला आहातच की. ते मी स्वतःहून आले. श्री खंडेरायांच्या विवाहाच्या आधी साऱ्याचं नियोजन करता यावं म्हणून. परंतु ह्या जेजुरी गडावरून निघणं खरोखरच जड होतं. ज्या दिवशी श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल तेव्हा ही शिवलीला संपुष्टात येईल आणि आपले कार्य देखील. म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होण्याकरता आज स्वर्गलोकात काहीतरी खूण सापडेल असं वचन श्री खंडेरायांनी दिलं आहे. श्री कार्तिकेयांना पाहिल्यानंतर त्यांना काहीतरी आठवेल का अशी उत्सुकता आता साऱ्यांनाच आहे. प्रत्यक्ष श्री महादेव श्री मार्तंड भैरवाच्या रूपात श्री म्हाळसा देवी आणि बानू यांच्या समवेत भोजन करणार आहे. अत्यंत दुर्मिळ क्षण आहे हा. देवा, मी आपल्याला विनंती करतो की आपण या दिव्य भोजनाचा आस्वाद घ्यावा. पण इंद्रदेव, ह्या क्षणी मला जेजुरीतील सर्वांची, कैलासातील गण, नंदी ह्यांची आठवण होते. कारण त्यांनी भोजन केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करत नाही. देवा, आपल्या कृपाशीर्वादाने या सर्वांचे भोजन होईल याची मी काळजी घेईन. कृपया आपण भोजनास सुरुवात करावी. इंद्रदेव, शचीदेवी, आता आमच्या प्रस्थानाची वेळ झाली आहे. आपण आणखी काही काळ थांबला असतात तर. शचीदेवी, मला आपले मातृप्रेम कळत आहे. पण आता जेजुरीमध्ये सर्वजण आमची वाट पाहत आहेत. म्हाळसा देवी, आमच्या आदरातिथ्यात काही उणीव राहिली असेल तर. नाही शचीदेवी, तुमच्या आदरातिथ्यात काहीही उणीव राहिली नाही. तुम्ही आम्हाला आमंत्रण दिले म्हणून आम्हाला हा स्वर्गलोक पाहता आला.
परत कधी येशील? आता तुझे मला भेटाय तुला वाटल तवा मी वाट बघल तुझी. देवा, आजवर कैलास सोडून आपण कधीही स्वर्गलोकी आला नाहीत. ज्या ज्या वेळी दैत्यांनी स्वर्गलोकावर आक्रमण केले त्या त्यावेळी आपण स्वर्गलोकाला वाचवलेत. आज मात्र सर्व नीती नियम बाजूला ठेवून आपण या स्वर्गलोकी पाऊल ठेवलं. हा क्षण चिरकाल स्मरणात राहील. इंद्रदेव, ह्यावेळी माझ्यावर सर्वांच्या इच्छेचे दायित्व होते. ते मी पार पाडले. आता येतो आम्ही. येतो. बानू, बानू, आजा, अजून बी बानू आली नाही बघ. ए म्हणजे ती सर्ग काय जवळ आहे बाई? लई लांब हाया अजून बी आली. ए तो काय बानू आली? बानू ए बघितलं का सर्ग कसा आहे ग? अरे अरे या रांग्या, अरे दम खाकी बाईचा. अरे एवढा लांबचा प्रवास करू आले, दमली असेल. हे म्हणजे पाणी घेऊन ये. पाणी ये. बस बस लई लांबचा प्रवास झालाय. बस 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 हे आणाय साक हे पाणी घे.
ए बानू कसं झालं समद कार्य? आणि सर्ग कसा आहे ग? म्या सर्गाबद्दल लय काही बाय ऐकलंय. आता देवांचं राजच तर आहे म्हणल्यावर आपण काय बोलणार आहे का नाही? भानू आता तू सांग कसा आहे ग सर्ग? आता काय बोलू म्या, डोळ्यांचं पार पारणच फिटलं बघत तो स्वर्गामध्ये गेल्यावर. काय श्रीमंती म्हणायची का काय? आणि अरे बाप, तुला ठावा आहे का? अरे तो स्वर्गामध्ये समध्या देवांची सभा भरतीया. सुरवदेव म्हणू नकस, चंद्रदेव म्हणू नकस, समधे ततच असत्या ती. बाबा हे म्हणजे ह्या समध्यासनी इंद्रदेव काम सांगतेत होय? अरे कुणी कुणी काय काय काम करायचं हे महादेवांनी, ब्रह्मदेवांनी, विष्णुदेवांनी समध्यासनी ठरवून दिलं आहे बघ. आणि इंद्रदेव समध्यासनी त्यांचं काम बरोबर चाललं आहे का नाही ते सांगत असतात. अरे म्हणूनच तर हे समद जग चालत आहे. खरंय. हे समद डोळ्यांनी बघणं म्हणजे भाग्यच आहे म्हणायचं. वय बा, अरे ज्याचं पुण्य असल त्यालाच स्वर्गामध्ये जायला मिळतं. आणि ज्याच्या गाठीला एवढं पुण्य असल त्याच्यासाठी तर काय नाही ते विचार. सुखी जगण्यासाठी समदा आहे बघ तत. आणि अशा स्वर्गामध्ये तू आणि देव गेलं म्हणल्यावर समध्यासनी आनंद झाला असेल ना? होय, तू हा देव मास्तर देवी बी होत्या त्यात है ना? काय ग भानू, म्हणजे तुला असं काही आठवलं का तुझ्या लहानपणाचं? म्हणजे वस्ती यांना अगोदरचं असं एखादं म्हणजे असं काही आठवलं का? नाही, मला तसं काय बी नाही आठवलं बघ. पर मायनं मला समज सांगितलं. अरे बाप, मी तथा असताना बी महादेवांची पूजा करायची. अगं तेच तुझं भाग्य विधाता आहे ती. उगा नाही ते तुझ्या संग लगीन कराया वस्तीवर आलं. उगा नाही तुझं त्यांच्या संग लगीन झालं. हे भानू, अजून गमती जमती सांग की सारखातल्या. बानू तू अशीच हसत राहा, आनंदी राहा, सुखी राहा. तुझ्या सुखामंदीच माझं सुख आहे बघ. म्हाळसा, काय झालं? अशी अचानक का थांबलीस? काहीशी अस्वस्थ का दिसत आहेस? कोणत्या विचारात आहेस का? हो. कोणता विचार करते आहेस हे मला नाही सांगणार? म्हाळसा, मला स्पष्टपणे जाणवत आहे की स्वर्गलोकातून आल्यापासून तू काहीशी अस्वस्थ झाली आहेस. माझ्या गतजन्माशी संबंधित काही गोष्टी मला स्वर्गात कळतील असे तुम्ही मला जाताना सांगितले होते. स्वर्गात गेल्यापासून मी त्याच विचारात होते आणि अजूनही आहे. मग काही खुणा मिळाल्या का?